सर तुम्ही मला माझ्या मोठ्या भावासारखे, तुम्ही सांगा सर काय करायचं. नाही ऐकलं ना तर नाव बदलून टाकल सर. बोला सर तुम्ही बोला. आता जे काही मी सांगणार आहे ते ऐकल्यावर आपलं चॅलेंज आहे चॅलेंज. एका घोटात तुम्ही हे संपवाल. हॅलो. हॅलो. हा बोला की. काही नाही हो, ते आमचे दीपक मामा अजून घरी आले नाही ना, म्हणून मी कॉल केलता. हा का? हो कुठं कामात अडकले असतील, येतील ना. हो नाही ना हो, आमची पुष्पा आता त्यांना केव्हाचा कॉल करू राहिली पण ते तिचा पण फोन नाही उचलू राहिले. कसं आहे आता दादा आणि मीच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, तर सगळेजण केक कापायला त्यांची वाट पाहू राहिले. म्हणून म्हणलं का तुम्हाला सांगावं. मला काय वाटतं माहिती, ते ना तुमच्या प्रकाश मामांसोबत कुठंतरी बाहेर गेले. एवढ्या रात्रीचं प्रकाश मामांसोबत? हा मग तुमचे प्रकाश मामा काय रात्रीचे लोकांना खातात की काय? खातात नाही हो, पितात. काय? हॅलो. मागे थांबा. तुम्ही म्हणत होते तसंच झालंय हो. पुढे यायचं नाही, हात लावायचं नाही आपल्या अंगाला. काय रे? भारी खर्च केलाय बोराड्यांनी, हा? पण आता राडे होणार. दीपक कंट्रोल, पार्टी इज ओव्हर. अरे असे काय पाहू राहिले तुम्ही माझ्याकडे? बर घरावरून प्राणी आल्यासारखे. अरे मीच आहे दीपक नगरकर. अरे असंच होत तर मग मला आधीच सांगायचं होतं ना. अरे हसत हसत सोडून दिले असते आपण ह्याला. आपल्याला काय पोळीची कमी नव्हती. आपल्या पण घरासमोर ते एक झाड होत, येड्या बाबळीच. काय बोलू राहिले, कळू राहिलं का तुम्हाला? आणि कुठून अवदसा सुचली गटाराचं पाणी पिऊन तमाशा घालायला? कपाट भावाने. अरे पिलोय मी दारू, आणि तुझ्या बापाच्या पैशानी नाही पिलोय. एक अशी थोत्री दिन ना, अशी कोपच्यात जाऊन पडशील. चप्पट नाके. सांगत होते तुम्हाला भांडत जाऊ नका म्हणून. बघा काय करून घेतलं त्यांनी. तू का खप काय? हो मी चप्पट नाकी ना, आणि लय नाकवाली तुमची ती गजरेवाली ऑफिसातली. अरे गाप तुझ्या आयला तुझे. अरे माझ्या सारख्या सज्जन माणसाला छळती, स्वतःला पाहिजे तशी मनमानी करते. बायको नाहीये मी तुझी, नवरा आहे नवरा. अरे फसवलाय मला तुझ्या बापानं. बायको मागितली होती आणि नवरा दिलाय. अरे अंगावर कसं मास्क होत माझ्या, पण मास्क नाही ठेवलंय तू. फुकणे, चिप्पर तोंडे, चप्पट नाके. मामा अरे खड्ड्यात गेला मामा. आप्पा याचं राकेट लय सोडून राहिलं आज. पप्पीचं पण ऐका ना त्यो. पप्पे पप्पे तू मध्ये पडू नको. अरे तुला वाईट नाही बाई, मला किती त्रास देते ते. अरे खाल्लेलं अंगाला लागत नाही माझ्या. पाय पाय
नावालाच नाही ठेवलंय माझ्या. आप्पा बघा कसं रडायची नाटक करून राहिलाय. बाबे तू बडे नको पडू. तू बाजूला बाजूला होय. तू अहो जावाय बापू बसू ना, बोलू ना जरा. तू का पाय म्हाताऱ्या. मामा हो अरे तुझ्या मुळात माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय. हे असं लोडणं माझ्यासारख्या गरीबाच्या गळ्यात बांधून नामा निराळ राहिला तू. अरे कुठं फेडशील हे पाप. हो कुठं बोलू राहिले, कोणाला बोलू राहिले, काय कळू राहिले का तुम्हाला? ए तू का चल हो मागा, हो मागा. इकडे ये मा, इकडे ये. डोसून आलंय ते. तुम्हाला तर लय कळतं कोण किती ढोसून आलं ना कोण नाही ते. हा आणि बरं काय चप्पट नाके, मला माहितीये मी कुठं उभा आहे आणि कोणाच्या समोर उभा आहे ते. मी माझ्या या सासूरवाडीत उभा आहे आणि माझ्या सासऱ्यासमोर बोलतोय. अरे तुमच्या सगळ्यांना ओळखलंय मी. आहाहाहा. काय जावायला मांडे तर सासूरवाडे. वा अरे लाजा वाटलं पाहिजे तुझ्या मारच्या माणसाला. अरे जावायला काम सांगतात ते. आ तुम्ही ऐका ना माझा जावाय बापू. हो तू गप्प आहे म्हातारा. तुला एकदा सांगितलं ना गप म्हणून तर गप. तिथं सासूरवाडीत जावायला मान मिळत नाही का चाटायची काय असली सासूरवाडे. अरे नकोय मला असली ठोकरात सासूरवाडे. चूक झाली हो जावाय बापू, चूक झाली, माफी करा ना. पदरात घ्या. तुम्ही सोडा. आप्पा काय गरज आहे मला ह्या असल्या माणसाची? तुम्ही जा कुठं जायचं तर बॉम्बलत. ए! मी कशाला जाऊ बोंबलत. तूच जाय बोंबलत. तुझं अख्खं खानदान जाऊन दे बोंबलत. मला गरज नाहीये तुझी. हा सोडलं मी तुला. ठेवा ठेवा तुमची ही पोरगी त्यावरात पुजून ठेवा. सोडलं मी तिला. तिला मी घटस्फोट. अँड गुड नाईट. एक मिनिट. तुम्ही काय देता हो मला घटस्फोट? मीच देते तुम्हाला घटस्फोट. माझ्या आप्पाचा अपमान केला ना तुम्ही, त्याला मी देते घटस्फोट. मला नाही राहायचं तुमच्या सोबत. जा मी रांडकी बसून राहीन घरात. तुमचं तिकडे काय ते काळं पांढरं तोंड करा. पिन नवऱ्याची राहीन मी घरात. टिकली टेकली मी तुमच्या अंगावर. शट अप, कट अप. अचानक असं काही होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. अचानक नाही बरं का, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं लय राडा होणार आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणजे हे सगळं प्रकाश मामांनी केलंय? नाहीतर कोण करणार आहे? त्यांनीच चाबी लावली आहे. तरीच म्हणलं दीपक मामा एवढं कसं काय बोलायला लागले? बोलणं जाऊ द्या हो, त्या माणसाने कधी साधा दारूला हात पण नाही लावला. आणि काल कसं कोणीतरी शिकवल्यासारखं पोपटाव आणि बडबड करत होते. आत्याला तर खूप बोलले हो, खूपच बोलले.
आप्पा त्यांची भांडणं सोडवायला मध्ये पडले ना तर आप्पांना तर उलट बोलले. म्हणजे आप्पांना कसे काय बोलू शकतात दीपक मामा? आत्याला तर म्हणले मला नाही राहायचं तुझ्या सोबत, तू जा, मी सोडणार आहे तुला, मला घटस्फोट पाहिजे म्हणे. ते घटस्फोट मागते ते तर घरातले सगळेच नाराज झाले. तो म्हणजे असं काहीतरी व्हावं असं कोणालाच वाटत नव्हतं ना. म्हणजे एवढं दारू पिल्यावर बाकी कशावरच न बोलता डायरेक्ट घटस्फोटाचं बोलले. हा ना, बाकी बडबड केली त्यांनी खूप. तर काय दारू प्यायल्यावर माणसं काही पण बोलतात. हिम्मत येते ना, हिम्मत कुठून येते ना मला. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी स्वतःहून नाही पिलो. मला फसवून पाजली होती चिंगमने. सॉरी सॉरी सॉरी, ते मला तुम्हाला नव्हतं म्हणायचं, ते माझ्या लक्षात नाही आलं. खरंच सॉरी. मला एवढंच म्हणायचंय हो की कुणीतरी समजावतंय तर समोरचा माणूस ऐकून तर घेतो ना. आता मी मध्ये पडले ना तर दीपक मामांनी मला पण गप्प केलं. जाऊ दे, तर काय माणूस ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर कोण काय समजावून सांगणार. मला माहितीये तुमचा साखरपुडा 2च दिवसांवर आलाय. पण मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज मला मदत करा प्लीज. हो, घटस्फोट नाही व्हायला पाहिजे. शेवटी तिघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. आपण करू काहीतरी. काय करणार आहे आपण? आपण काढू काहीतरी मार्ग. घ्या भाऊजी, आज गेले नाही कोर्टात? वहिनी सुट्टी नाही का आज? हा. बरं मी काय म्हणतो, एवढं गाड्या एवढं दुरुस्त करायचं. अहो अण्णा बंद पडले ते. अरे पडू दे बंद, आता परत चालू करावं लागेल ना. असं काय उद्या कोर्टात जाता जाता देऊन किती वेळा रिपेअर करायचं त्याला, नवीन घेऊन टाकू त्याच्यापेक्षा. भाऊजी तेवढं दुरुस्त करून द्या, नाही तर अण्णांना झोप नाही लागायची. एवढं आठवण येत नाही. हो हा? आणतो. तुझ्या जवळ ठेव. हा मुन्या, अरे काय नाही असंच. हवा मी काय करतो, उद्या जाता जाता कोर्टात हे टाकतो बर. आणि मग नंतर रिपेअर करून आणतो. काय? चालेल, हो. संध्याकाळी दिलं तर चालेल ना उद्या? चालेल ना, चालेल. हा फॉर्मा झालाय माझा, जरा लक्ष राहू दे. हो हो. काय त्याचे काटे तुम्हाला कळतं का तरी वेळ आहे याच्यातली? काय केलं ना? बरे वकील काका इथंच आहेत का? ते त्यांच्या घरी गेलो होतो, काम होत. एक ऍफिडेविट करायचं होतं आपल्याला. दिवस घेतो का? तू काय येडा बिडा आहे का काय? एक फ्लॅट घेतला होता बायकोच्या आणि माझ्या नावावर, तेच सेपरेट सेपरेट करायचंय, त्याच ऍफिडेविट करायचं आपल्याला. सेपरेट ऍफिडेविट करायचा गट्ट्या? नाही, कसं आहे, आज आहे सुट्टी. आज काका कुणाच्या बापाचं ऐकत. एवढं बघणार प्लीज.
करतो काम. ऍफिडेव्हिट करायचं आहे ना? फक्त एवढं कर का मी काय बोललो तर होला हो लाव. होला हो. चला कर तुम्ही ऍफिडेव्हिट. पण लईच वर्ष वापरलं नाही गाड्या आता. चांगलं आहे. काय त्याची सवय झाली ना आता. आपण म्हणून काही नवीन गोष्टी घ्यायच्याच नसतात काय? हो रे. हा? हो, आठ किती जुनं घड्याळ आहे ते अजून रिपेअर अण्णा करायचं. अण्णा अण्णा मी करणार होतो ना रिपेअर गाड्या. मी आणतो करून, नका काळजी करू. अण्णा हा. ते पुरवणी तुम्ही काल शोधून राहिले होते ना? हा टीव्ही पाशी आहे वरत ते. वर आहे. हा बर. अन्न म्हणजे कोडच आहे. चला काका ऐका ना. दादा आहे का वर? आहे ना. मला बोलायचं आहे. एक महत्वाचं बोलायचं आहे तुझी. बोल ना. ते घटस्फोट घ्यायला काय करावं लागतं? त्याच्यासाठी लग्न करावं लागतं आधी, मग होत असतोय घटस्फोट. पण तू काहून विचार राहिला रे? आता सगळं व्यवस्थित आहे ना भाऊ? आता काही प्रॉब्लेम नाही ना? माझ्यासाठी नाही काका. मग ते गट्टू साठी विचारू राहिलो. गट्टू? काय गट्टू? अरे काय म्हणून राहिला? काय? सेपरेट करायचं आहे ना? हा हा हा. एकदम एकदम सेपरेट. काय डोक्याला ताण नको आता. फुल तयारीतच आलाय. हा ना. अवघ तिरीमिरीत बोलतोय का फायनल आहे त्याच? गट्टू काका विचारतात फायनल आहे का? हा फायनल फायनल एकदम फायनल. अरे पण काहून घटस्फोट घेऊन राहिला? घरगुती हिंसा. काय दारू बिरू पितो काय? हा आता हल्ली प्यायला लागलाय. संगत. हा? तुम्ही मित्र आहे ना त्याचे? आम्ही नाही, ते नवीन दोस्त पकडलाय त्यानं. तो प्रकाश पाडू राहिला त्याच्या आयुष्यात. बायकोला काय मारहाण करतो का दारू पिऊन? त्याची बायकोच त्याला हाणते. काय? हा ना. म्हणून दिवस पाहिजे होय त्याला? हा, तिला सुद्धा पाहिजे. म्हणजे मी त्यांना किती समजावलं काका, पण नका डिवोर्स घेऊ, नका डिवोर्स घेऊ, संसार चांगला करा. आपण ऐकूनच नाही राहिले काका. काही करून टाळू नाही शकत का आपण डिवोर्स? दोघांना जर दिवस पाहिजे असेल तर आपण कसं टाळू शकतो? काका प्लीज काहीतरी उपाय असेल ना, एखादा तरी काहीतरी. केलास तरी दोघांपैकी एकाला जरी दिवस नसता पाहिजे ना, तर आपण काहीतरी करू शकलो. एक जण माघार घ्यायला तयार पाहिजे कोणतरी, मग आपण वाचू शकतो दिवस. हा का? हा नक्की हा. सांगतो त्यांना. हा त्यांना गट्टू आणि गट्टूच्या बायकोला हा. सांगतो मी समजा. गट्टू करतो तुझं काम. थँक्यू काका. उद्या सकाळी सांग मला मग फायनल विचार करून. फायनल फायनल एकदम. अरे साधं नसतं रे एवढं दिवस बिवस घेणं. फायनल फायनल एकदम म्हणते. काय म्हणले ते? काय सांगितलं का त्यांना? नाही नाही काय काय आता दिवसचं काहीतरी म्हणत होते ना आता. नाही नाही रे, काही नाही म्हणले ते. मग ते म्हणले करतो तुझा डिवोर्स. दिवस सोडू नको ना, ऍफिडेव्हिटचं काम करायचं आहे ना. मी करतो. चल तुला सगळं सांगतो. आपल्याला घड्याळ दुरुस्त करायची. अरे पण ते ओढू नको, वेळ चांगली नाहीये, घड्याळ बंद आहे. हा हॅलो, आयडिया सापडली. काय? अहो घटस्फोट होणार नाही ना, अशी आयडिया सापडली आता मला. पण काय? अहो सांगतो ऐका. जे घटस्फोट घेणार आहे ना, त्या दोघांची पण तयारी पाहिजे. कोणा एकाची तयारी असेल तर कोण घटस्फोट देत नाही. दोघांची बी तयारी पाहिजे, कळतंय का? अहो पण इथं तर दोघं पण राजी आहेत ना घटस्फोट घ्यायला. काय आयडिया देऊ राहिले? अहो मग तुम्ही कशाला शिकल्यात एवढ्या?
ओ तुम्ही माझ्या शिक्षणावर का जाता हो? मग मी तुमची मदत करू राहिलो, तुम्हाला आयडिया देऊ राहिलो, तर माझ्यावर कशाला चिडू राहिला हो तुम्ही? सॉरी, म्हणजे मी काय करू, मी वकिली नाही ना शिकले हो. अहो नाही, तुम्ही वकिली नाही शिकल्या पण मानसशास्त्र शिकल्यात ना. हा मग काय नाही, मी जेवढं सांगेल तेवढं कराल का? शिकवा. सांगा सांगा काय करायचंय मी. ऐका, दोघांपैकी एकाच्या डोक्यातून घटस्फोटाचा विचार काढावा लागेल. कसा? आता कसा ते तुम्ही बघा, पण दोघांपैकी एक जण घटस्फोटासाठी नाही म्हणला पाहिजे, तर मग नाही होणार घटस्फोट. बर. हा, बाय. बरं, थँक्यू.